नमस्कार. आज आपण 19व्या शतकातल्या भारतात एका क्रांतीची ठिणगी पेटवणाऱ्या अशा व्यक्तिमत्वाची ओळख करून घेणार आहोत, ज्यांनी अक्षरशः इतिहासाची दिशाच बदलून टाकली, सावित्रीबाई फुले. चला तर मग त्यांच्या या प्रेरणादायी प्रवासाचा शोध घेऊया. परंपरेच्या एका अभेद्य साम्राज्याला आव्हान देण्यासाठी काय लागतं, हा एक प्रश्न सावित्रीबाईंच्या संपूर्ण आयुष्याचं सार सांगून जातो. त्यांनी ज्या सामाजिक आव्हानांना तोंड दिलं ना, त्याची आज आपण कल्पनाही करू शकत नाही. चला थोडा मागे जाऊया. सावित्रीबाईंच्या जन्माच्या वेळी म्हणजे 1831 साली भारतातलं जग कसं होतं? विशेषतः महिला आणि दलित बहुजन समाजासाठी परिस्थिती अत्यंत दडपशाहीची आणि खरं सांगायचं तर निराशाजनक होते. हे फक्त काही नियम नव्हते, तर हे एक भयानक वास्तव होतं. विचार करा, एक अशी व्यवस्था होती जिथे स्त्रियांना आणि बहुजन समाजाला माणूस म्हणून जगण्याचा हक्कच नाकारला जात होता. आणि याच प्रचंड मोठ्या अडथळ्यांच्या भिंती तोडून सावित्रीबाईंना एक नवा रस्ता तयार करायचा होता. त्यांचं लग्न आणि त्यानंतर त्यांना मिळालेलं शिक्षण, या काही साध्या वैयक्तिक घटना नव्हत्या. ही तर त्यांच्या भविष्यातल्या सामाजिक क्रांतीची पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी होती. याच ज्ञानाने त्यांना बंड करण्याची ताकद दिली. बरा, शिक्षणानंतर सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांनी जे पहिलं धाडसी पाऊल उचललं ते इतिहासात कायमचं कोरलं गेलं. आणि हो, ते भारतीय समाज परिवर्तनाच्या लढ्यातला एक मैलाचा दगड ठरला. आणि ही फक्त एक शाळा नव्हती, अजिबात नाही. हे तर शतकानुशतके चालत आलेल्या सामाजिक रूढींना, त्या विषमतेवर टिकून असलेल्या व्यवस्थेला दिलेलं एक थेट आवाहन होतं. एक असा घाव जो थेट समाजाच्या मुळावर बसला. शिक्षण देण्याच्या त्यांच्या या निर्धाराला समाजातून प्रचंड विरोध झाला. हा संघर्ष काही फक्त सामाजिक नव्हता, तो खूप वैयक्तिक आणि तीव्र होता, जो त्यांच्या रोजच्या जगण्याचा एक भाग बनला होता. त्यांच्यावर होणारा हा हल्ला इतका भयानक होता की त्यांना नेहमी आपल्यासोबत एक दुसरी साडी घेऊन शाळेत जावं लागायचं. विचार करा, फक्त मुलींना शिकवण्याच्या ध्यासापायी त्यांना रोज काय काय सहन करावं लागत असेल. फुले दाम्पत्याची भागीदारी ही खऱ्या अर्थाने एक क्रांतीच होती. जेव्हा त्यांच्या स्वतःच्या कुटुंबाने त्यांना घराबाहेर काढलं, तेव्हा उस्मान शेख आणि फातिमा शेख या त्यांच्या मित्रांनी त्यांना आधार दिला. त्या काळातला सामाजिक सलोख्याचा हा एक सर्वोत्तम आदर्शच म्हणावा लागेल. त्यांचं कार्य फक्त एका शाळेपुरतं मर्यादित राहिलं नाही. खूप लवकर त्याचं रूपांतर एका मोठ्या सामाजिक सुधारणा चळवळीत झालं, जिने समाजाच्या अनेक स्तरांना स्पर्श केला. ही टाईमलाईन बघा. त्यांच्या कामाची अविश्वसनीय गती आणि आवाका लक्षात येतो. महिलांच्या हक्कांपासून ते शेतकरी आणि मजुरांच्या शिक्षणापर्यंत सामाजिक बदलाचा त्यांचा ध्यास किती तीव्र होता, हे यातून अगदी स्पष्ट दिसतं. ही एक प्रचंड धाडसी आणि मूलगामी संस्था होती. विचार करा, ज्या समाजात विधवा आणि त्यांच्या मुलांना वाळीत टाकलं जायचं, तिथे त्यांना सन्मानाने जगण्याचा हक्क देण्याचं काम या गृहाने केलं. आता वळूया त्यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धाकडे. या काळात त्यांचं मानवतावादी कार्य आणि नेतृत्व आणखी प्रकर्षाने दिसून आलं, विशेषतः जेव्हा समाजावर मोठी संकटं आली. समाजाबद्दलची त्यांची करुणा आणि संकटकाळात सेवा करण्याची त्यांची वचनबद्धता ही केवळ विचारांपुरती नव्हती. दुष्काळाच्या काळात त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून हे सिद्ध करून दाखवलं. पतीच्या निधनानंतरही सावित्रीबाई अजिबात खचल्या नाहीत. उलट दोघांनी मिळून पाहिलेलं सामाजिक बदलाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सत्य आणि न्यायाच्या शोधासाठी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाची धुरा त्यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली. आणि इथेच त्यांच्या आयुष्याचा शेवटचा पण सगळ्यात प्रेरणादायी आणि त्यागमय अध्याय सुरू झाला. ही घटना म्हणजे मानवतेच्या सेवेसाठी त्यांनी केलेल्या सर्वोच्च त्यागाचं प्रतीक आहे. त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता समाजातील सगळ्यात दुर्बळ, सगळ्यात उपेक्षित घटकांसाठी आपलं जीवनच समर्पित केलं. सावित्रीबाई फक्त एक समाजसुधारक नव्हत्या, तर त्या एक प्रभावी कवयित्री आणि लेखिकाही होत्या. त्यांची लेखणी त्यांच्या सामाजिक कार्याइतकीच, किंबहुना त्याहूनही जास्त धारदार होती. त्यांनी आपल्या लेखणीला सामाजिक क्रांतीचं एक शक्तिशाली शस्त्र बनवलं होतं. त्यांच्या कवितांमधून, त्यांच्या लेखांमधून त्यांनी शिक्षण आणि समानतेचा संदेश दिला आणि शब्दांच्या माध्यमातून बदलाची एक मोठी ज्योत पेटवली. भारतीय स्त्रीवादाची जननी हा किताब त्यांच्या कार्याचा आणि त्यांच्या दूरगामी प्रभावाचा अगदी योग्य सन्मान करतो. त्यांनी केवळ शाळा नाही उघडल्या, तर भारतातल्या कोट्यावधी महिलांच्या भविष्यातल्या प्रगतीचा पाया रचला. त्यांचे हे शब्द हे त्यांच्या संपूर्ण कार्याचं आणि संदेशाचं सार आहेत. हा फक्त एक उपदेश नाही, तर ज्ञानाच्या माध्यमातून मिळणारं स्वातंत्र्य आणि आत्मसन्मान मिळवण्याचा हा एक मार्ग आहे.
तर सावित्रीबाईंनी हे दाखवून दिलं की शिक्षण हीच सर्वात मोठी क्रांती असू शकते. पण मग प्रश्न हा आहे की त्यांचा तो ऐतिहासिक लढा आजच्या काळात कोण पुढे नेतंय? ती ज्योत तेवत ठेवण्याची जबाबदारी खरं तर आपल्या सगळ्यांची आहे. याच विचारासोबत आज आपण इथे थांबूया.